देशात निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये उष्णतेची लाट, पारा 40 ते 45 अंशांच्या दरम्यान. वर्ध्यामध्ये सर्वाधिक 44.6 अंश तापमानाची नोंद. रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा. मंडणगडमध्ये गारांचा वर्षाव. अवकाळी पावसामुळे आंबा बागांना फटका. वादळी वाऱ्यामुळे झाडांचीही पडझड. रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये अवकाळी पावसामध्ये चिखलाचं साम्राज्य. मंडणगड महाड मार्गावर चिखल पुलाच्या अर्धवट कामामुळे वाहन चालक त्रस्त. 4 वर्षांपासून पुलाचं काम सुरू. पुण्यातल्या रांजणगाव परिसराला अवकाळी पावसाचा फटका. काढणीला आलेला कांदा पावसामुळे भिजला. फळबागा भाजी पिकांनाही पावसाचा फटका. उजनी धरणातून उद्या सकाळी 9 वाजता भीमा नदीमध्ये पाणी सोडणार. उन्हाळी पिकांना आणि गावांसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय. मराठी भाषा सक्तीकडे सरकारचं निर्णायक पाऊल. मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्यकरणावर भर. महाराष्ट्र मोटर वाहन नियमामध्ये बदल केले जाणार. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक. ई-केवायसी नसल्यास शिक्षकांना वेतन मिळणार नाही. 22 एप्रिलच्या पत्रामध्ये शिक्षण विभागाचा इशारा. शिक्षक संघटना नाराज. महिला आरक्षण विधेयकावरून पुणे भाजप आक्रमक. पुण्यामध्ये भाजप महिला मोर्चाचं आंदोलन. पुण्यातल्या बालगंधर्व चौकामध्ये आंदोलन. काँग्रेस पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये नियम धाब्यावर. पुरातत्व विभागाचे नियम डावलत. सिंहासन पूजा अधिकारी कर्मचाऱ्यांना मॅनेज केल्याचा संशय. पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. नेस्को ड्रग्सचं फिल्म इंडस्ट्रीशी कनेक्शन. अटकेत असलेली जिया जेकब साईड ॲक्टर. जियाच्या बँक खात्यावर कोट्यवधींची उलाढाल. आठ महिन्यामध्ये 20,000 MDMA ड्रग्सची विक्री. आमिरनं परदेशातून मागवल्या 25,000 गोळ्या. टिटवाळा ड्रग्स प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती. सोमवारपासून खत विक्रेत्यांचा बेमुदत संप. खत पुरवठ्यासाठी लिंकिंग बंद करण्याची मागणी. खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप 4थ्या दिवशी सुरूच. कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत सरकार ठोस पावलं उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप. सरकारी कर्मचाऱ्यांना संपाचा फटका. विवाह नोंदणीला. सरकारी कर्मचारी संपामुळे विवाह नोंदणी रखडली. हिंगोलीमध्ये उपवर वधू बसले ताटकळत. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये परिचारिकांचा संप. सलग 4थ्या दिवशी परिचारिकांचा संप सुरूच. संपामुळे 25% शस्त्रक्रियांमध्ये घट. पाच मिनिटांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची तपासणी होणार. केईम रुग्णालयामध्ये अत्याधुनिक मशीनमुळे किरणोत्सर्गाचं प्रमाण 30% कमी. रुग्णांना मोठा दिलासा. दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष टेस्ट स्ट्रीप. दुधातल्या युरियाची भेसळ ओळखणार. 6 महिन्यामध्ये टेस्ट स्ट्रीपचा वापर सुरू होणार. दूध भेसळ रोखण्यासाठी AIचीही मदत घेणार. दिवा चिपळूण ट्रेन अनारक्षित. मेमू 1 मे ते 7 जूनपर्यंत धावणार. 8 डब्यांची मेमू ट्रेन. दिवा रेल्वे स्थानकातून सुटणार. शुक्रवार शनिवार रविवारी कोकणासाठी मेमू ट्रेन. मोबाईलवर अश्लील मेसेज करत तरुणींचा छळ. प्रेमाची मागणी करत शारीरिक संबंधासाठी दबाव. 3-4 तरुणींना मेसेज केल्याची माहिती. भाजप नेते नितीन बनकर यांचा आरोप. मुंबईतल्या आगरीपाडा पोलिसांची कारवाई. इंधन दरवाढीच्या केवळ अफवा. केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. पेट्रोल डिझेलच्या किमती तुर्तास वाढणार नाहीत. वाहनधारकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. यवतमाळमध्ये गॅस सिलेंडरचा अवैध साठा जप्त. धाड टाकून 30 गॅस सिलेंडर जप्त. अवैध साठा केल्याप्रकरणामध्ये 3 जणांवर गुन्हा दाखल. 28 घरगुती आणि 2 व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त. सोलापूरमध्ये 1.5 लाखांचं MD ड्रग्ज जप्त. ड्रग्ज प्रकरणामध्ये पुण्यातील दोघांना अटक. आरोपींकडून 47 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त. सोलापूर शहर पोलिसांची कारवाई. अकोल्यामध्ये 2 घरांना भीषण आग. आगीमध्ये घरातलं साहित्य जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अकोल्यातल्या ताथोड नगर परिसरातली घटना.